afternoon, students. So, after completion of two chapters from the cell biology, we are going to start our third chapter, that is the endoplasmic reticulum. In the chapter, we are going to discuss about the morphology of endoplasmic reticulum, the types of the ER, and the functions which are most important of the ER. Right? So, today we are going to study about the ultrastructure of the endoplasmic reticulum. So on screen there is a structure आहे ना. बघा त्या स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये त्याने सांगितलेलं आहे की न्यूक्लिअर एनोलप जे आहे ना, जे आउटर मेम्ब्रेन आहे त्याला अटॅच्ड आहे. बघा काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी काही मेम्ब्रेन आहे विच इज अटॅच टू द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला मे बी. तर न्यूक्लियसला जस्ट अटॅच्ड काय आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्यानंतर तुम्ही बघत असाल की थोडा पर्पल कलरमध्ये दिसतंय तुम्हाला की द पर्टिक्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अटॅच विथ द रायबोझोम्स, हे की नाही, सो कॉल्ड ॲज अ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यानंतर जे आहे तुम्हाला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतंय. तर यामध्ये जवळपास आपल्याला स्ट्रक्चर ॲज वेल ॲज द टाईप्स ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण दिसत आहे. सो विल मूव्ह फॉरवर्ड. बघा तिथं आपण बघितलं तर द स्ट्रक्चर ऑफ सेल आहे बघा वरचं, आहे की नाही. जी वरची जी पूर्ण जी ही आहे इमेज आहे त्यात काय दाखवलं तर स्ट्रक्चर ऑफ सेल दाखवलं आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस दाखवलं आहे त्यांनी, न्यूक्लियस नंतर न्यूक्लिअर एनोलप दाखवलेला आहे आणि त्याला अटॅच लगेच काय दाखवलं तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दाखवलेला आहे. बघा आहे की नाही, बघा व्यवस्थित बघा. त्यानंतर क्लोरोप्लास्ट ऑल बाकीचे सगळे सेल ऑर्गनल दाखवलेले आहेत. बट द पोझिशन ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज जस्ट नियर बाय द काय न्यूक्लियस है ना. न्यूक्लियस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर अटॅच्ड विथ इच अदर, आहे की नाही, थ्रू द आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे. तर खाली जर बघितलं तुम्ही तर देर आर टू टाईप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आपण काय बघितलं अल्ट्रास्ट्रक्चर बघतोय. बघा तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये जर आपण बघायला गेलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मीन्स विद इन द प्लाझम. मी सांगितलं होतं अगोदरच, म्हणजे आपण बोललेलो आहे की एंडो म्हणजे काय इनसाइड, आहे की नाही. प्लाझम म्हणजे काय सायटोप्लाझम, आहे ना. काय दिस इज अ सेल ऑर्गनल विच इज प्रेझेंट इन अ काय सायटोप्लाझम, सो कॉल्ड ॲज काय एंडोप्लाझमिक. अँड रेटिक्युलम म्हणजे काय नेटवर्क, आहे की नाही. इट इज अ नेटवर्क विच इज प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम, सो कॉल्ड ॲज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आहे की नाही. त्याचं बघा हे कसं आहे तर इट इज अ फ्लॅट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कसं तर फ्लॅट आहे अँड हॅव्हिंग द व्हेसिक्युलर स्ट्रक्चर. व्हेसिक्युलर म्हणजे काय भांड्यासारखं स्ट्रक्चर, जसं व्हेसिकलसारखं स्ट्रक्चर आहे विच एक्सटेंड थ्रूआउट द सायटोप्लाझम इन अ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. म्हणजे काय पूर्ण सायटोप्लाझममध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल आणि विच इज प्रेझेंट इन अ काय प्लांट ॲज वेल ॲज काय ॲनिमल सेलमध्ये पण बघायला मिळणार आहे. बघा हे जे पर्टिक्युलर जे काही ट्युब्युल्स आहेत त्याच्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या त्या कशात तर इंटरकनेक्टेड असतात बाय अ सिंगल कंटिन्युअस मेम्ब्रेन, आहे की नाही. त्याच्यामुळं काय होतं हे जे पर्टिक्युलर जे काही ऑर्गनल आहे हा काय होतो, हा ऑर्गनल काय दिसतो आपल्याला कॉन्व्होल्युटेड दिसतो. म्हणजे काय एकाला एक अशी ट्यूब काय तर अरेंज झालेला बघा इथे दिसेल तुम्हाला त्यामध्ये, आहे की नाही. बघा कशा दिसतात ट्यूब दिसतात, ट्युब्युल्स दिसत आहे की नाही. अँड दिस ट्युब्युल्स आर अटॅच्ड विथ अ काय मेम्ब्रेन, सिंगल मेम्ब्रेन आपल्याला अटॅच दिसतील आणि अशाच पद्धतीने काय होतो तो स्प्रेड होत राहतो, आहे की नाही. दॅट्स वाय इट इज अ हायली कॉम्प्लेक्स आणि हायली काय कॉन्व्होल्युटेड इन नेचर, आहे की नाही. बघा जवळपास जी काही सेल आहे ना पूर्ण सेलच्या, आहे ना, हा 12% व्हॉल्यूम काय करतो ऑक्युपाय करतो. म्हणजे विचार करा किती मोठा आहे हा, आहे ना. आउट ऑफ द 100% व्हॉल्यूम ऑफ द सेल द 12% ऑफ द व्हॉल्यूम इज ऑक्युपाइड बाय द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आहे की नाही. इट इज कनेक्टेड टू द डबल लेअर न्यूक्लिअर एनोलम. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, हा लास्ट पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट, आहे की नाही. हा काय तर न्यूक्लियसची जी आउटर मेम्ब्रेन आहे तिला अटॅचड असतो. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. असा क्वेश्चन एखादा जर तुमची MCQ मध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो किंवा विचारू शकतात ते की विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनल सेल ऑर्गनल इज अटॅच्ड विथ द काय न्यूक्लियस, आहे की नाही, किंवा न्यूक्लिअर एनोलम. तर तुम्हाला आन्सर आलं पाहिजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बघा त्याचं ऑकरन्स जर आपण नीट बघितलं तर सेलमध्ये, है ना, काय दाखवलं बघा सेलचं नावच काय की अ पिक्चर शोईंग ऑल द सेल ऑर्गन इन्क्लुडिंग एंडोप्लाझमिक रेटिक्युलम.
जर आपण बघितलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काही तर जर दिसलं तर मला दिस इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे की नाही. हे काय एंडोप्लाझ्मिक, ह्या न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे किती मोठा आहे बघा, विच इज सराउंडेड कशानं, तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय झालं तर पूर्ण सराउंडिंग टू द न्यूक्लियस असेल तो, आहे की नाही. आणि त्यानंतर गॉल्गी असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, आपण जे बघणार आहोत भविष्यामध्ये, आहे की नाही. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आहेत, स्मूथ अँड काय तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ते आपण बघणार आहोत आपण कशामुळे तर. सो आपण जर बघितली सेलचं स्ट्रक्चर तर स्टेल विल लुक लाईक धिस. ठीक आहे. मग आता ओरिजिन बघणं फार आवश्यक आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, की व्हॉट इज द ओरिजिन और हाऊ इट इज ओरिजिनेटेड इन द पर्टिक्युलर सेल. आहे की नाही. बघा द मोस्ट accepted view regarding origin of ER is the RER arises an invagination of outer nuclear membrane while the SER are formed from RER by loss of ribosomes. असं म्हणतात. काय म्हणतात की बाबा ही जी पर्टिक्युलर जे काही रायबोझोम आहे RER आहे की नाही, कशाने तयार झालं तर जी काही आउटर मेम्ब्रेन आहे किंवा जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ती प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इन्व्हॅजिनेशन झालं, म्हणजे काय झालं, अशी इनफोल्डिंग झाले आणि इनफोल्डिंग होऊन काय झालं, आपोआप काय झालं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कोणता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार झाला असं म्हणतात, आहे की नाही. मग स्मूथ कसा झाला तर रफच्यावर काय असतात रायबोझोम्स. मग रफवरनं काय झाले, रायबोझोम्स काय झाले तर निघून गेले, सो इट इज बिकम अ स्मूथ. म्हणजे पहिल्यांदा काय तयार झाला, प्लाझ्मा मेम्ब्रेननं काय केलं इनफोल्डिंग केले, आहे की नाही, इन्व्हॅजिनेशन केलं आणि त्यापासून काय तयार झालं तर काय तयार झाला, द पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेननं काय केलं इनफोल्डिंग केलं आणि पर्टिक्युलर काय झाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार झाला आणि त्याच्यापासून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून काय झालं तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय तयार झालेलं आहे बाय द रिमूव्हल ऑफ रायबोझोम्स. ठीक आहे. बघा जे काही इंटरसिस्टर्नल जी काही स्पेस आहे बघा, ही सिस्टर्नी आहे, ह्याला आपण काय म्हणतो सिस्टर्नी म्हणतो. या दोन सिस्टर्नीच्या मधली जी स्पेस आहे की नाही, द स्पेस ऑफ ER इज कंटिन्यू विथ द पेरिन्यूक्लिअर स्पेस. म्हणजे काय पेरिन्यूक्लिअर म्हणजे काय, न्यूक्लियसच्या अवतीभोवती जी स्पेस आहे की नाही, त्याच्यासोबत काय केलेली तर कंटिन्यू केलेलं आहे ह्या स्पेसनं. बघा इथे दिसतं तुम्हाला, आहे की नाही, सिस्टर्नल स्पेस जी आहे ही सिस्टर्नल स्पेस आहे आणि ही काय तर कनेक्टिंग ट्यूब आहे आणि ही काय तर पेरिन्यूक्लिअर काय तर स्पेस आहे. ह्या दोन्हींना काय केलं तर कनेक्ट केलेलं आहे किंवा ते काय तर कंटिन्युअस आहे. द फ्लुइड प्रेझेंट इन ER अँड पेरिन्यूक्लिअर स्पेस इज ऑफ अ सिमिलर नेचर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ERच्या जी काही न्यूक्लियसची जी काही पेरिन्यूक्लिअर स्पेस आहे आणि जे काही सिस्टर्नीमधली जे काही स्पेस आहे त्या स्पेसला सिस्टर्नल स्पेसमध्ये जे काही लिक्विड प्रेझेंट आहे ह्या लिक्विड आणि त्या लिक्विडचं न्यूक्लियसच्या जे काही पेरिन्यूक्लिअर स्पेसमध्ये जे काही फ्लुइड प्रेझेंट आहे आणि सिस्टर्नल स्पेसमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे ते दोघांचे नेचर काय तर सेम आहे. बघा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या ॲसोसिएशन ऑफ ER वगैरे काही बघायची गरज नाही आहे तुम्हाला, आहे की नाही, हे गरज नाही. स्ट्रक्चर बघूया आपण, आहे की नाही. स्ट्रक्चर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण बघितलं डायग्राममध्ये सगळं, आहे ना. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ पार्ट ऑफ द एंडोमेम्ब्रेनस सिस्टम अँड इज अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. द मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज 50 to 60 अँगस्ट्रॉम थिन. सांगायचं काय त्यांना, जी काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी मेम्ब्रेन आहे ती किती तर 50 ते 60 काय तर अँगस्ट्रॉम आहे की नाही. आणि ही जी ER आहे ती काय इज कनेक्टेड टू अ न्यूक्लिअर पोअर. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी थ्रू आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. हे झालं आहे आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा मी तुम्हाला डबल सांगतोय की न्यूक्लियसची जी आउटर मेम्ब्रेन आहे त्याला काय अटॅच आहे तर काय अटॅच आहे ER अटॅच आहे. ठीक आहे. When we look at the ultrastructure of ER, it is a composed of 3 types of elements. Very important. बघा कोणते 3 types of elements आहेत तर फार सोपं आहे. सिस्टर्नी, ट्युब्युल्स अँड व्हेसिकल्स. काय सिस्टर्नी, ट्युब्युल्स अँड व्हेसिकल्स. बघा सिस्टर्नी काय आहेत तर अशा फ्लॅटन आहेत. बघा कशात तर तुम्हाला दाखवले मी अशा ट्युब्युल्सचं स्ट्रक्चर आहे का असं, है ना. बघा these are narrow, flattened and unbranched structure generally present near the nucleus. बघा सिस्टर्नी कशाच्या अवतीभोवती तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती, आहे की नाही. These lie parallel to each other and may be interconnected. They occur in the cells having the active synthetic role. बघा काय सिस्टर्नी कशात तर तुम्हाला अशा दिसतील. सपोज दिस इज जर मी म्हटलं न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसच्या कशा फ्लॅट ट्यूब दिसतील तुम्हाला, अशा फ्लॅट ट्यूब्स, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो तर सिस्टर्नी असं म्हणतो. बघा ट्युब्युल्स आर वायडर, ट्युब्युलर अँड इरेग्युलरली ब्रँच्ड.
सिस्टरनी ब्रँच्ड नव्हत्या. त्या कशा होत्या? फ्लॅटेन होत्या, नॅरो होत्या, आहे की नाही, आणि ब्रँच होत्या. वाईल ट्युब्युल्स कशा आहेत तर वायडर आहेत, ट्युब्युलर आहेत, आणि कशा आहेत तर इरेग्युलरली ब्रँच आहेत, आहे की नाही. आणि त्या प्रेझेंट आहेत कुठं कशामध्ये? पर्टिक्युलर ER मध्ये. आणि त्याच्यामध्ये जवळपास त्यांचा डायमीटर असतो 50 ते 100 मायक्रोमीटरचा डायमीटर असतो, आहे की नाही. आणि ह्याचे ट्युब्युल्स आहेत विच इज विदाउट द रायबोझोम्स, आहे की नाही, अँड विच आर ॲक्टिवली पार्टिसिपेट इन ग्लायकोजन मेटाबॉलिझम. ग्लायकोजन माहिती आहे ना, लिपिड अँड स्टिरॉइड सिंथसिस, आहे की नाही. लिपिड, स्टिरॉइड्स किंवा ग्लायकोजन. ग्लायकोजन तुम्हाला माहिती आहे, पॉलिमर ऑफ काय ग्लुकोज, आहे की नाही. ॲनिमलमध्ये स्टोरेज केलेलं जे मटेरियल आहे, एनर्जी स्टोरेज आहे, ते कशाच्या फॉर्ममध्ये करतो आपण? ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये करतो. आपण जे ग्लुकोज खातो, एक्स्ट्रा ग्लुकोज गेलं कुठं तर त्याला स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, ठीक आहे. इट इज अ पॉलीसॅकराइड ऑफ काय ग्लुकोज. मग त्यानंतर व्हेसिकल्स आहेत. These are spherical or oval bodies scattered in the cytoplasm whose diameter ranges. डायमीटर लक्षात घ्यायला हरकत नाही. बघा हा काय, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या होती बहुतेक काय तर सिस्टर्नी आहे. त्याच्यामध्ये काय ट्युब्युल्स आहेत, पुन्हा ब्रँच ट्युब्युल्स असतील. आणि ह्यांच्यापासून काय निघतात तर व्हेसिकल, म्हणजे काय असे बुडबुडे निघतात बघा, बुडबुडे. तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, असे बुडबुडे आहे. व्हेसिकलमध्ये काय असतं तर प्रोटीन्स असतात, आहे की नाही. पुढे असेल तुम्हाला सांगतो मी, आहे की नाही. अँड बघा मी सांगितलं तुम्हाला, व्हेसिकल्स आर इन्व्हॉल्ड इन काय, जे काही रायबोझोमपासून जे काही प्रोटीन्स तयार होतात, ते प्रोटीन्स त्या व्हेसिकलमध्ये काय केलं जातात तर पॅक केले जातात. त्यांना आपण कार्गो सुद्धा म्हणतो. आणि ते काय केलं जातं टुवर्ड्स द गॉल्गीकडे नेलं जातं. तुम्हाला ते गॉल्गी शिकवताना मी सांगेल, आहे की नाही. म्हणजे रायबोझोमचं काम काय? प्रोटीन सिंथेसिसमध्ये काम आहे. मग रायबोझोम्स कुठं प्रेझेंट आहेत, कशावर प्रेझेंट आहेत तर RER वर, आहे की नाही. मग जे काही RNA येणार आहे न्यूक्लियसपासून, तो RNA कोणाकडे येतो? रायबोझोम्सकडे येतो. रायबोझोम्स काय करतात तर प्रोटीन तयार करतात. ते प्रोटीनला कव्हरअप केलं जातं बाय इन अ पर्टिक्युलर काय व्हेसिकल. त्या व्हेसिकलमध्ये टाकलं जातं कशाच्या? RERच्या. आणि ते कोणाकडे पाठवलं जातं? गॉल्गी कॉम्प्लेक्सकडे पाठवलं जातं. मग स्मूथचं काम काय आहे? स्मूथचं काम आहे लिपिड ॲज वेल ॲज काय, जे काही स्टिरॉइड सिंथेसिस आहे ते स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम थ्रू होत असतं, ठीक आहे. बघा हे जे व्हेसिकल्स आहेत, these vesicles in a spermatocytes रिप्रोडक्शनमध्ये 12वीला बघितलेलं आहे. स्पर्मॅटोसाइट्स व्हेसिकल्स आर द ओनली ER स्ट्रक्चर फाउंड, आहे की नाही. कळलं का तुम्हाला? म्हणजे स्पर्मॅटोसाइट म्हणजे व्हेसिकल्स असतात, आहे की नाही. ते काय तर ER आहेत विच इज फाउंड इन कशामध्ये? स्पर्मॅटोसाइट्समध्ये. बघा आता हे ER मेम्ब्रेन इज हॅज लेस कोलेस्ट्रॉल वगैरे काय बघायची गरज नाही आपल्याला, आहे की नाही. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. टाईप्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बघा ERचे 2 टाईप्स आहेत. फार सोपा पॉईंट आहे, काही अवघड नाही, आहे की नाही. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला आपण SER असं म्हणतो. अर्थातच रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला आपण RER असं म्हणतो. स्मूथला स्मूथ का म्हणायचं? कारण काय, तो मऊ आहे, स्मूथ आहे. व्हाय? बिकॉज दीज पर्टिक्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लॅक्स काय, रायबोझोम्स. ह्याच्याकडे रायबोझोम्स प्रेझेंट नाही आहेत, म्हणून तो खरबड लागत नाही. आणि जो रफ आहे तो रफ खरबड का लागतो? रफ का असतो तो, आहे की नाही. वाय इट इज रफ इन नेचर? बिकॉज द पर्टिक्युलर endoplasmic reticulum having the ribosomes on its membrane, that's why it is called as a rough endoplasmic reticulum. आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वर रायबोझोम्स आहेत, म्हणून रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज इन्व्हॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस. कळलं का? खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. मग स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कसा असतो, आहे की नाही. इट इज अ लॉंग नेटवर्क असतो, आहे की नाही. फोल्डेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, सेम आहे. रफही तसाच असतो, पण हा काय थोडा लॉंग असतो आणि फोल्डेड असतात, आहे की नाही. लॉंग नेटवर्क आहे हा. लॉंग नेटवर्क ऑफ काय, फोल्डेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. थोडं जास्त मोठं नेटवर्क आहे. तो शक्यतो आपल्याला आपल्या लिव्हरमध्ये बघायला भेटतो आणि गोनॅडल सेल्समध्ये बघायला भेटतो. का बरं लिव्हरमध्ये असेल? स्मूथचं काम काय बघा, स्टिरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल किंवा आपण त्याला लिपिड्स तयार करण्याचं काम आहे स्मूथ ERचं. म्हणून ते कुठं असतं? आपल्या लिपिड मेटाबॉलिझम जास्त करून कशामध्ये होतं तर आपल्या लिव्हरमध्ये होतं. म्हणून ह्या लिव्हर सेलमध्ये असतो तो आपल्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जास्त प्रमाणात बघायला मिळतो. बघा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कशापासून? RER पासून तयार होतो. कसा? बाय लुझिंग द काय, रायबोझोम्स. रफ आहे, रफवरचे काय झाले, रायबोझोम्स निघून गेले. इट इज कन्वर्टेड टू स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे फंक्शन्स ऑफ SER. तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल फंक्शन्स ऑफ रेटिक्युलम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ते तुम्हाला सगळं लिहायचं आहे. बघा मॅन्युफॅक्चरिंग काय, लिपिड सिंथसिस. आत्ताच सांगितलं याचं कामच लिपिड सिंथसिसचं आहे. म्हणून
कशामध्ये आपल्या लिव्हरमध्ये त्याला जास्त आढळतं. ठीक आहे. इट इज ड्यू टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ द सिंथेटाइज ऑन द सरफेस ऑफ ER इज सिंथेसाइजेस स्टिरॉइड हार्मोन्स. आहे का नाही, स्टिरॉइड हार्मोन्स तयार करायचं काम सुद्धा कोण करतं, द पर्टिक्युलर ESER करतो. म्हणून ते गोनॅडल सेल्समध्ये पण जास्त काय प्रेझेंट असतो. आहे का नाही. आणि दिस इज मेनली काय असतो तर वेल डेव्हलप्ड असतो अशा सेल्समध्ये दॅट सेल्स आर इन्वॉल्ड इन अ स्टिरॉइड हार्मोन्स प्रोडक्शन. कळलं का. अशा सेल्समध्ये प्रेझेंट आहे दोज सेल्स हु आर इन्वॉल्ड इन काय हार्मोन्स प्रोडक्शन. पण कोणतं हार्मोन, स्टिरॉइड हार्मोन्स. लाईक कॉर्टिकॉइड्स असतील, म्हणजे ॲड्रिनल कॉर्टेक्सचे जे काही कॉर्टिकॉइड्स ज्या काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये का, किंवा काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं गोनॅडल सेल्समध्ये. व्हाय गोनॅडल सेल्स हॅव्हिंग काय असतं त्यामध्ये, त्यांना टेस्टोस्टेरॉन तयार करायचं असतं. टेस्टोस्टेरॉन इज अ काइंड ऑफ स्टिरॉइड हार्मोन विच इज प्रेझेंट आहे ना मोस्टली किंवा इन अ हाय कॉन्सन्ट्रेशन इन अ मेल्स. आहे का ना. दॅट्स वाय द पर्टिक्युलर SER इज फाउंड इन अ लिव्हर ॲज वेल ॲज कशामध्ये गोनॅडल सेल्स जास्त प्रमाणात होतं. आहे की नाही. बघा, आणि जो SER आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हा मेनली ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये आपल्याला आढळतो. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ग्लुकोनिओजेनेसिस, हे तुम्हाला झालेलं आहे 12वीला. आहे की नाही. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये ग्लायकोजनचं जे काही डिग्रेडेशन केलं जातं त्या प्रकाराला आपण म्हणतो. आहे की नाही. बघा हे स्ट्रक्चरची गरज नाही बघायची आपल्याला. प्रोसेस ऑफ टॉक्झिन्स ह्याच्यामध्ये पण SER आहे. म्हणून म्हणतो बघा लिव्हरमध्ये जास्त काय आपल्याला आढळतं, हे कारण आहे, एकमेव कारण आहे. आहे का नाही. आपल्या शरीरात जे गेलेले टॉक्झिक आहेत सबस्टन्स आहेत त्याला न्यूट्रल करायचं काम कोणाचं असतं, लिव्हरचं असतं. आहे की नाही. मग लिव्हरच्या सेलमध्ये काय असतं, SER असतं जास्त करून. म्हणून ते काय करतात तर टॉक्झिनची प्रोसेसिंग केलं जाते. बघा, इट इज इन्वॉल्ड मेनली इन अ डिटॉक्सिफिकेशन ऑफ अ सर्टन ड्रग्स किंवा टॉक्झिन्स. आहे की नाही. खूप जास्त असे काही ड्रग्स आहेत त्यांच्यापासून कॅन्सर होऊ शकतो. आहे की नाही. असे एन्झाईम्स किंवा असे जे कॅन्सर होणारे जे ड्रग्स आहेत त्यांना तोडणारे जे एन्झाईम्स आहेत, दीज पर्टिक्युलर एन्झाईम्स आर प्रेझेंट इन सेल्स. कोणत्या, लिव्हरच्या सेल्समध्ये प्रेझेंट आहेत. आणि त्या सेल्समध्ये एन्झाईम्स कसे आले, कारण ते SER काय करतो, तयार करतो. कळलं का. मग आता हे जे डिटॉक्सिफिकेशन आहे, दिस पर्टिक्युलर डिटॉक्सिफिकेशन इज डन बाय युझिंग द ऑक्सिजनेज एन्झाईम. आहे का नाही. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सायटोक्रोम P450 हे तुम्हाला आत्ताच नाही आहे, फ्युचरमध्ये आहे. नेटच्या सेटच्या जेव्हा तुम्ही तयारीला जाल तेव्हा तुम्हाला हे दिसून येईल की सायटोक्रोम P450 हा काय नेमका. आहे की नाही. दिस इज अ काइंड ऑफ ऑक्सिजनेज एन्झाईम. तो काय करतो, ड्रग असेल तर काय करतो, जेव्हा ऑक्सिजन ॲड करतो आणि त्याला डिटॉक्सिफाय करतो किंवा त्याचं टॉक्सिसिटी काय करतो, कमी करतो. आहे की नाही. बघा, त्यानंतर जर आपण बघितलं तर मसल कॉन्ट्रॅक्शन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आहे का नाही. कुठल्याही एक्झाममध्ये हा मसल कॉन्ट्रॅक्शनचा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप फेवरेट टॉपिक आहे. आहे का नाही. मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय केलं जातं, जे काही जे काही SER आहेत ते काय करतात, ते कॅल्शियम कॅल्शियमला काय करतात तर रिलीज करतात. आहे का नाही. त्याला आपण सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतो. SERच आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमलाच मसल सेलमध्ये काय म्हणतो आपण, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. त्याचं कारण आहे का व्हाय इट इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझमिक, कारण इट इज प्रेझेंट इन अ मसल सेल. आहे का नाही. अँड विच इज इन्वॉल्ड इन अ मसल कॉन्ट्रॅक्शन. आहे का नाही. कॅल्शियम रिलीज केला की काय होतं तर मसल काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. आहे का. बघा दिलं पण सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणून. आहे की नाही. विच ट्रिगर्स द मसल कॉन्ट्रॅक्शन. मग आता फंक्शन्स ऑफ RER, जर तुम्हाला असे सेपरेट क्वेश्चन विचारले फंक्शन्स ऑफ SER तर एवढे लिहायचे, पण असं क्वेश्चन येत नाही. जनरली काय क्वेश्चन येईल तुम्हाला, जर मोठा क्वेश्चन आला तर, जर तुम्हाला जे काही आत्तापर्यंत एक्झाम होत आले तसंच एक्झाम झाली तुमची, आहे की नाही, डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम येऊ शकतो. सात आठ फंक्शन्स आहेत ते तुम्हाला. मेनली SER काय करतं, लिपिड सिंथेसिस करतं. आहे की नाही. मेटाबॉलिझम ऑफ लिपिड्स ग्लायकोजन सिंथेसिसमध्ये इन्वॉल्ड असतं, डिटॉक्सिफिकेशनमध्ये इन्वॉल्ड असतं, हे तुम्हाला माहीत असणार. मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये इन्वॉल्ड असतं. हे 4-5 आहेत पॉईंट. व्हाईल RER काय म्हणतो आपण, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, कारण दिस इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम विथ द अटॅचमेंट ऑफ काय रायबोझोम ऑन देअर मेम्ब्रेन. दॅट्स वाय इट लुक लाईक अ रफ, सो कॉल्ड ॲज रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मग रायबोझोमचं काम काय, ट्रान्सलेशन, प्रोटीन सिंथेसिस करायचं काम आहे. मग प्रोटीन सिंथेसिस कोण करतं, द प्रोटीन सिंथेसिस इज डन बाय रायबोझोम्स अँड दीज रायबोझोम्स आर प्रेझेंट ऑन द RER. दॅट्स वाय
द प्रोटीन सिंथसिस इज द युनिक फंक्शन ऑफ द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कळलं का? ट्रान्सपोर्टेशनचं पण काम आहे. काय करतो हा? जे काही प्रोटीन सिंथसाइज केले, तुम्हाला सांगितलंय मी कशामध्ये, रायबोझोमनं जे काही प्रोटीन सिंथसाइज केले, हे जर प्रोटीन असेच जर आपण सायटोप्लाझममध्ये टाकले तर त्यांना डिग्रेड करणारे एन्झाईम सुद्धा सायटोप्लाझममध्ये असतील. कळलं का? मग काय करायचं, हे जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनला पॅक केलं जातं व्हेसिकलमध्ये. तुम्हाला मग असे बघितले सिस्टरनी, ट्यूब्युल्स आणि काय व्हेसिकल्स. त्या व्हेसिकलमध्ये काय केलं जातं, पॅक केलं जातं आणि पॅक करून त्याचा काय कार्गो बनवला जातो, असा फुगा बनवला जातो, बलून बनवला जातो, बबल बनवला जातो आणि तो बबल कोणाकडे पाठवायचा तर नंतर गॉल्गीकडे पाठवला जातो. सो कॉल्ड ॲज अ ट्रान्सपोर्टेशन. कळलं का? आणि नंतर गॉल्गी काय करते आपण बघणार आहोत. गॉल्गीचं काम फार मोठं आहे. ग्लायकोझायलेशन, भयंकर इम्पॉर्टंट पॉईंट. अगेन नेट सेटच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय केलं जातं बरं? ग्लायकोसायलेशन म्हणजे काय? म्हणजे आपण म्हणतो ग्लायकॉन म्हणजे काय, सॅकराइड्स किंवा आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स काय केलं जातं तर ॲड केले जातात. कशावर? पॉलीपेप्टाईडवर. आपण बघितलंय ग्लायको लिपिड्स, ग्लायको प्रोटीन्स तुम्हाला शिकवले मी आपल्या फ्लुइड मोझाइक मॉडेलमध्ये. मग ग्लायको प्रोटीन कसे तयार झाले? प्रोटीनवर हा ग्लुकोज मॉलिक्यूल ॲड केला कुणी? तर हे कोण करतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोसायलेशन असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक एन्झाईम असतो प्रेझेंट, ओलिगोसॅकराइड सॅकरिल ट्रान्सफरेज नावाचा एक एन्झाईम असतो, आहे की नाही. तो काय करतो, जे काही पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांना काय करतो, प्रोटीनवर ट्रान्सफर केलं जातं. ह्या कमी कारणामुळे आपण सांगितलं ग्लायको प्रोटीन्स येतात. त्यामुळे ब्लड जे काही आपल्या आहेत जे सेल्स त्याला प्लाझ्माच्या वर जर आपण जर बघितलं तर काय असतात, तर तुम्हाला सांगितलं होतं मी ओलिगोसॅकराइडची चेन असते, ग्लायको प्रोटीनची चेन असते, आहे ना. ओलिगोसॅकराइडची मॉइटी असते, वी डिसाईड आवर ब्लड ग्रुप, आहे का नाही. तो पॉईंट मोठा आहे फार. पण ग्लायकोसायलेशन म्हणजे काय? द ॲडिशन ऑफ काय कार्बोहायड्रेट्स ऑन द प्रोटीन्स किंवा पेप्टाइड चेन. ठीक आहे. आणखी काय? डायसल्फाईड बॉन्ड फॉर्मेशन, आहे का नाही. बघा डायसल्फाईड म्हणजे काय, काय असतं द पर्टिक्युलर बॉन्ड म्हणजे काय तर काय डायसल्फाईड बॉन्ड आहे की नाही. म्हणजे दिस पर्टिक्युलर बॉन्ड काय केला जातो तर ह्याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे इन स्टॅबिलिटी ऑफ प्रोटीन्स, आहे की नाही. जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचे काय केलं जाते तर स्टॅबिलिटी मेंटेन केला जाते. त्याला काय म्हणतो आपण डायसल्फाईड बॉन्ड. डाय काय म्हणायचं कारण तिथं दोन काय तर सल्फाईडमध्ये काय होतं तर बॉन्ड तयार होतो. बघा पॅकेजिंग ऑफ अँड फोल्डिंग ऑफ प्रोटीन्स, आहे की नाही. हे पॉईंट्स ऑफ सोपं आहे, तुम्हाला गरज नाही, हे फार हायर लेवलचं आहे. ते मिसफोल्डेड प्रोटीन्स काय होतात, हे ट्रान्स लोकॉन्स काय भानगड आहेत हे तुम्हाला बघायची गरज नाही आहे. फार डिटेलमध्ये आहे, हे ट्रान्सलेशनचा पार्ट आहे, हे पण बघायची गरज नाही. बघा आता स्कीम ऑफ ट्रान्सपोर्टेशन जर आपण बघितलं थोडक्यामध्ये इथं तो काय व्हेसिकल दाखवलेत. जर तुम्ही बघितलं तर हे व्हेसिकल्स आहेत. ह्या व्हेसिकल्सच्या अवतीभोवती काय केलं तर प्रोटीन्सला काय केलं त्यांनी बाइंड करून किंवा त्याला पॅक करून ते कोणाकडे पाठवले तर कोणाकडे पाठवले गॉल्गीकडे पाठवलेले आहेत. आणि गॉल्गी काय करायला त्याला शॉर्टनिंग करणार आहे, ती तुम्हाला येणार आहे पुढे भविष्यामध्ये, आहे की नाही. चला इथपर्यंत आपण थांबूया. गॉल्गी कॉम्प्लेक्सचं जे काय आपण बघितलंय ते आपण गॉल्गी पुढच्या वेळेस बघणार आहोत. इथं पण थोडंफार बघितलेलं आहे. बघा फंक्शन्स ऑफ या थोडक्यात सांगितलं त्याने. ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल आहे ना, मी सांगितलं तुम्हाला काय आपल्याला काय करायचं तर काही मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये व्हेसिकल फॉर्मेशनमध्ये पण काय ERचं काम आहे. डेस्मोट्युब्युल्स तयार करण्यामध्ये सुद्धा ERचं एक्स्ट्रा सांगतो थोडंफार, आहे की नाही. जे काही ट्युब्युल जे काही ERच्या जे काही ट्युब्युल्स आहेत ते काय त्याचे एक्सटेन्शन असतं कॉल्ड ॲज अ डेस्मोट्युब्युल्स. सपोर्ट्स सुद्धा आहे की इंटरनल जे काही फ्रेमवर्क आहे किंवा सायटोस्केलेटन आहे ते मेंटेन, त्याचं शेप मेंटेन वगैरे करायचं काम कोणाचं सेलचं, आहे की नाही. हे पण कोण करतं तर ER थ्रू सायटोस्केलेटन करत असतं. ठीक आहे. सध्या आपण इथपर्यंत थांबूया. जास्त काही लोकेशन ऑफ एन्झाईम्स आहे, स्टोरेज ऑफ मटेरियल आहे ते झालेलं आहे आपल्याला, कॉन्ट्रॅक्शन आहे, फोटो रिसेप्टरसुद्धा आहे की नाही. ते काही एवढं इम्पॉर्टंट जास्त काही नाही आहे, आपण जनरली बघितलेलं आहे सगळं. सो आपला चॅप्टर 3 इथं संपतो, आहे की नाही. आणि याच्यावर लगेच एक्झाम मी घेणार आहे. लगेच 4था पण टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे उद्याच, दॅट इज कॉल्ड ॲज गॉल्गी कॉम्प्लेक्स. फार इझी टॉपिक्स आहेत, तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. थँक्यू. काळजी घ्या, सेफ राहा, यूज मास्क अँड सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. ठीक आहे. थँक्यू सो मच.